विठ्ठल पाये पडे
उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी। नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तू करीशी अनेक काही, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी। हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी। समचरण सरोजम सांद्रणी लांबुदावम, जगरणीत पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणं, नामदेवं च दयामूर्तिनाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनं, तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं, गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि, गंगा गिरिजि योगिराजम्। तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदालंकृतं साधु संन्यास योगं, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरण रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी, बुद्धिहीन तम जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देवो हरि कलेश विकार। प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम, ऐसी माया तारी रे मेरे प्रिय श्याम। वचन ऐका कमलापति, या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो जे स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेर। नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी। प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्रीवंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो।
आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने काहीसा परिहार देणं क्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा. असणाऱ्या पुण्यक्षेत्र मानवेड्याच्या या पुण्यभूमीमध्ये असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण नाही, अखंड हरिनाम सप्ताह, त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह आणि कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी, त्रिदिनी अखंड हरिनामा सप्ताहासाठी आजची असणारी सुरुवात आहे, आजचा असणारा प्रारंभ आहे. आणि या प्रारंभाच्या निमित्ताने आपण सर्वांनी श्रीगणेशा करण्यासाठी माझी या ठिकाणी निवड केलेली आहे. आपण सर्व मानवेडे ग्रामस्थांच्या वतीनं असणारं हे आमंत्रण आहे. साधू संतांच्या भगवंताच्या अनंत कृपा आशीर्वादाने, त्याचबरोबर आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या सर्वांना परमार्थाच्या वाटेवरती अहोरात्र चालवण्यासाठी आपलं जीवन समर्पित करणारे वंदनीय गुरुवर्य माधवजी बाबा यांच्या आशीर्वादाने, यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा त्रिदिनी सोहळा आणि या सोहळ्याचं असणारं 5वं वर्ष, 5व्या वर्षातली पहिल्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वतीने माझ्याकडे प्राप्त आहे. सेवेला सुंदर करण्यासाठी उपस्थित सर्वच मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यामध्ये टाळकरी विनेकरी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. सर्वच मानवेडे ग्रामस्थ, पंचकृषीतील मान्यवर टाळकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इथे अनेक मान्यवर उपस्थित आहे. इकडे सर्व मान्यवर मंडळी, गायनाचार्य म्हणून आपल्याला लाभलेले परम आदरणीय वंदनीय आपल्या या परिसराचं रत्न, ज्यांनी अत्यंत सुरुवातीला या ठिकाणी सुरुवात केली कीर्तनाची, ते परम आदरणीय वंदनीय आमचे जीवलग मित्र, आपल्या परिसराचं रत्न, आपल्या परिसराचं भूषण, गोड गळ्याचे गायक, गोड स्वभावाचे गायक गोरखजी महाराज गतीर. अत्यंत सुंदर त्यांचा गळा आहे, जोरदार टाळी वाजवा. गोरखजी महाराज आहेत. दुसरे ज्यांनी या ठिकाणी चाल सुरुवातीला गायली ते परम आदरणीय वंदनीय आपल्याच परिसरातील रत्न आहे, आपल्या भजनी मठाच्या परिसरातील एक नामवंत रत्न आहे. गोड गाणं, गोड स्वभाव आहे आणि शांत व्यक्तिमत्व रामदासजी बाबा तोकडे, त्यांनाही विशेष धन्यवाद. दुसरे त्यांना ज्यांनी साथ केली ते समाधानजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. सुंदर आपला आवाज आहे. दुसरे गायनाचार्य आमच्या सगळ्यांसाठी ज्येष्ठ असणारे आणि जोग महाराज भजनी मठाचे अहोरात्र आपली नितांत सेवा देणारे आणि बाबांच्या सेवेमध्ये आपलं जीवन समर्पित करणारे तळोग गावचे परम आदरणीय वंदनीय आमचे विष्णुबुवा, त्यांनाही विशेष धन्यवाद. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मान्यवर मंडळी, आदरणीय महाराज अरुण महाराज, अच्छा अरुण महाराज आहे, आदरणीय माधवजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्यांचा माझा परिचय झाला पण माझी स्मरणशक्तीच का बरं कमी झाली काय माहिती, नावच आठवायला तयार नाही. माधवजी महाराज या ठिकाणी आहेत, त्यांना विशेष धन्यवाद. इकडे सर्व मान्यवर मंडळी आहेत. आमची विद्यार्थी मंडळी हरिपाठ त्यांनी केला, त्यांनाही विशेष धन्यवाद. फार सुंदर हरिपाठ केला. त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे मित्र आदरणीय हरिभक्तपरायण, या परिसरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपला वेळ देणारे रवींद्रजी महाराज आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. मुलांसाठी आपला वेळ देतात, मुलांना घडवतात, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. इकडे सर्व मान्यवर टाळकरी, सगळ्यांच्या नावाचा परिचय माझ्याकडून होणार नाही कारण वेळ तसा कीर्तन संपण्याचा झालेला आहे. आता मी कीर्तनाची ज्ञानेश्वरी माऊली घ्यायला पाहिजे कारण झालाय वेळ, पण तरी सुद्धा सगळ्याच महत्त्वाच्या मान्यवरांना विनम्र भावने अभिवादन करतो. हार्मोनियमच्या सेवेसाठी उपस्थित आदरणीय संतोषजी महाराज या ठिकाणी आहेत. गोड हार्मोनियम वाजवणं त्यांचं आहे, त्यांनाही विशेष धन्यवाद. पखवाजाच्या सेवेसाठी आपल्या नाशिक जिल्ह्याचं रत्न, आपल्या परिसराचं रत्न. खऱ्या अर्थाने नाशिक जिल्ह्यामध्ये पखवाज वाजवायचं म्हटला, पखवाज ऐकायचं म्हटलं तर कोणाचं ऐकायचं असे ठराविक बोटावर मोजणे एवढे माणसं आहेत. त्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचं रत्न दिनेश दादा मोजाड, तेही या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण त्यांचा पखवाज आता ऐकलेलाच आहे. असा पखवाज ऐकत राहावा. कीर्तन 4 तासाचं असावं आणि 2 तासाचं त्याच्यात चाल असावी म्हणजे मग आपल्याला ऐकायला मिळते सगळं, नाही का. आणि हाच संप्रदायाचा, हेच वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे. याच्यापेक्षा मोठेपण दुसरं काय असावं. तसंही आता वेळेचे लग्न, 12चे लग्न आता 2ला लावायला लागलो आपण. खरं का खोटं आहे? नाही, खोटं बोललो तर तुम्ही पायातली काढा. 12चे लग्न 2ला लावायला लागलो आपण. मग जर 7 ते 6 ते 8चं कीर्तन आपण 6 ते 10 केलं तर काय फरक पडतोय? तोंडच पाडले बा त्यांनी, बोलायलाच नको. म्हणजे हा म्हणावा आणि येणे 10 पर्यंत कीर्तन करावं, मग अवघड व्हायचं, त्यापेक्षा बोललं नको. असं हरकत नाही. 10-5 मिनिटं इकडे जकडे झाले तर काही फरक पडत नाही. आज पहिला दिवस आहे. दादांनी खूप सुंदर पखवाज वाजवला, खूप सुंदर चालीची साथ. त्याचबरोबर मी सांगितलं परिसरामध्ये असे पखवाजे आहेत, बोटावर मोजण्या एवढे पखवाजे आहेत जे आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रभर करत आहेत. त्यामध्ये आपल्या परिसराचं या ठिकाणी रत्न खऱ्या अर्थाने उपस्थित आहे. ते परम आदरणीय आमचे जीवश्री जीवलग मित्र हरिभक्तपरायण आमचे कदम महाराज, जगनजी दादा कदम, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आता स्वर्गीय पंडित
भवानी शंकर गुरुजींचे ते खऱ्या अर्थाने शिष्य आहेत. मुंबईला क्लाससाठी ते जात होते आणि गुरुजींचं आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी आपल्यातून जाणं झालं. परंतु गुरुजींकडे शिकायला मिळालं हे सगळ्यात मोठं भाग्य आहे आणि ते शिक्षण खऱ्या अर्थाने गुरुजींकडे त्यांना मिळालं. जगनदादांना विशेष धन्यवाद आहे. दुसरे माझे मित्र, माझे जीवस्य जीवलग मित्र, सावलीसारखे माझ्याबरोबर लहानपणापासून आम्ही बरोबर आहोत. आमच्या परिसरामध्ये ज्यांचे जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी पखवाज वाजवतात असे माझे जीवलग मित्र संगीत अलंकार परमेश्वरजी महाराज भारत ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना विशेष धन्यवाद. इकडे तळोग गावावरून उपस्थित आपल्या परिसराचे माजी उपसभापती आदरणीय श्री विठ्ठल भाऊ लंगडे पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक मान्यवर उपस्थित आहे. आता सर्वांचा नामोल्लेख माझ्याकडून होईल असं नाही. आमच्या तळवड्यावरून तळवडेकर मंडळी आमच्या गणपत भाऊच्या प्रेमापोटी उपस्थित आहे. इथे तळोग माणसं आहेत, तळोशीचे माणसं आहेत, टिटोलीचे माणसं आहेत. सरपंच कुठे बसले काय दिसायला तयार नाही. आमच्या गावठ्याचे माणसं आहेत. इकडे बसले, तुम्ही मागं बसले, बरं पाठिंबा असू द्या तुमचा. गावठ्याची माणसं आहेत आणि सगळेच मान्यवर मंडळी. आता सगळ्यांचं नावाचं माझ्याकडून परिचय होणार नाही, वेळ आपल्याकडे कमी आहे. तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. अत्यंत सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांच्या माध्यमातून मानवेड्याचं दर्शन आदरणीय गणपत भाऊ भागडे त्यांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी येण्याचा योग आहे. आणि तात्या पाटील बागडे ही साऊंड सिस्टीम जी आहे नाशिक जिल्ह्यामधली सगळ्यात उत्तम साऊंड सिस्टीम आहे. म्हणजे फक्त तोंडापुरतं कौतुक किंवा भाकर पक्का करणं हा माझा स्वभाव नाही बरं का. तुम्ही वर्षीची तारीख देतील अजिबात नाही, आपला स्वभाव तो नाही. भाकर पक्की करणं हा स्वभाव माझा नाही. कारण 20 गाव 30 गाव भिकाऱ्याला नाही, कीर्तनकाराला 40 गाव, भिकाऱ्याला नाही 40 गाव कीर्तनकाराला. त्यामुळे कौतुक नाही, पण खरंच सांगतो तुम्हाला, आमच्या कीर्तनकाराला, रोज फिरणाऱ्या कीर्तनकाराला काय चांगलं असावं कीर्तनात तर साऊंड सिस्टीम चांगली असावी. का? कारण रोज बोलावं लागते, 2-2 तास बोलायचंय. 2 तास बोलत असताना जी परिस्थिती होती, जी अवस्था होती, त्या अवस्थेसाठी साऊंड असणं गरजेचं आहे. आणि नाशिक जिल्ह्यात येताना कोणी जर सांगितलं ना बागडे पाटलाची सिस्टीम आहे, मग तर आनंदाने येतो बा मी. कारण साऊंड तसा आहे, सुंदर आहे, सांगावं लागत नाही. ट्रबल वाढव, गेन वाढव, काही सांगावं लागत नाही. अत्यंत सुंदर साऊंड सिस्टीम आमचे गणपत दादा. आणि अनेक वर्षापासून गावठ्याला त्यांचा माझा जीवाचा स्नेह आहे आणि गणपत दादांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी येण्याचा हा योग आहे. मी नेहमी सांगतो दिनेश दादा, जसं मला कीर्तन करण्याची कृपा ज्ञानोबारांनी माझ्यावरती केली, जसं गोड गाण्याची कृपा या सगळ्या मंडळींवरती ज्ञानोबारांनी केली, जसं गोड वाजवण्याची कृपा तुमच्या मंडळींवरती ज्ञानोबारांनी केली, तशी गोड साऊंड ऑपरेट करण्याची कृपा ज्ञानोबारांनी गणपत दादांवरती केली आहे. आणि असं गोड व्यक्तिमत्व आहे. आपल्या सर्वांच्या चरणावर, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कोणाचा नामोल्लेख माझ्याकडून राहील तर कोणाचा मायबापाच्या अंतःकरणाने मला माफ करा अशी भावना व्यक्त करतो. आणि अगदी राहिलेल्या थोड्याशा वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे. विठाला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्र भूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंद श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा चारचरणाचा नाम महात्म्य सांगणारा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. काय नियम आहे? काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताह संपत नाही. वारकरी संप्रदायाची साधना काल्याशिवाय संपत नाही. वारकरी संप्रदायाची साधना संपण्याच्या अगोदर मागणी करावी लागते आणि वारकरी संप्रदायाची साधना सुरू करण्यासाठी नाम महात्म्य सांगावं लागतं. हा अलिखित नियम वारकरी संप्रदायाचा आहे आणि त्या नियमाला मी सुद्धा बांधिलंय. आणि म्हणून आज नामपर प्रकरणातील तुकोबरायचा हा अभंग आहे. तुकोबराय नाम महात्म्य सांगतात. मी आता फार वेळ नाही घेता लगेच पुढे चालणार आहे. ऐका, नाम महात्म्य जगद्गुरु तुकोबराय सांगतात. तुकोबरायांनी सांगणं आणि तुम्ही आम्ही सांगणं यात फार मोठा फरक आहे. तुकोबरायांनी सांगावं त्याला किंमत आहे आणि तुम्ही आम्ही सांगावं त्याला काही किंमत नाहीये. का? कारण तुकोबराय सांगतात, अनुभवातून सांगतात. तुम्ही आम्ही सांगतो, ऐकून सांगतो. ऐकून सांगण्यामध्ये आणि अनुभवातून सांगण्यामध्ये फरक आहे. नामाचं महात्म्य तुकोबरायांकडून का ऐकावं? कारण जगद्गुरु तुकोबराय स्वतः नामधारक आहे. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक,
नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आणि नामाचे धारक असल्यामुळे तुकोबरायांकडून आम्ही ऐकावं. धारक म्हणजे नेमकं काय हे बघा. नामजप काय तुम्ही आम्ही करत नाही असं नाही संतोष महाराज. तुमचा आमचाही नामजप चाललाय, पण आमचा नामजप नियमात आहे. काय नियमात आहे? काही माणसं सकाळी उठल्यानंतर देवपूजा केल्यानंतर नामजप करतात, काही माणसं 1 तासाचा नामजप करतात, काही माणसं 2 तासाचा नामजप करतात, काही माणसं माळीवरती नामजप करतात. संख्या वाचक नामजप करणाऱ्यांना धारक म्हणत नाही, संख्या वाचक नामजप करणाऱ्याला जापक म्हणतात. काय म्हणतात? संख्या वाचक नामजप करणाऱ्याला जापक म्हणतात. आणि ज्यांनी नामाला धारण केलं त्याला नामधारक म्हणतात. तुकोबराय धारक आहेत. कारण तुकोबरायचं जीवन कसं माहितीये का? दिन रजनी हाची धंदा धंदा गोविंदाचे भोवाडे. रात्र नकळे दिवस नकळे अंगी गेले दैवत हे. अखंड भगवंताचं चिंतन अखंड जया तुझी प्रीती मज जे दयाची संगती. मग मी कमळापती तुझवाना निकटा. अखंड ईश्वराचं भजन करणारे जगत गोविंद गोविंद मना लागलिया चंद मना लागलिया चंद मना लागलिया. गोविंद ते काया भेद नाही देवात. म्हणून पहा तुकोबरायचं नामस्मरण असं आहे. अहो महाराज तुकोबरायचं नामस्मरण असं आहे. एखाद्या वेळी जगद्गुरु तुकोबरायला कंटाळा येऊन तुकोबराय जर जिबेला म्हणाले, तिला जर म्हणाले ना काय अगं बाई तू थोडासा आराम तरी कर बाई. आता कोणाला? तिला म्हणजे मंडळीचा विषय चाललेला नाही इथं, मंडळीचा नाही, जिभेला. तुकोबराय जिभेला जर म्हटले एखाद्या दिवशी बाई थोडा आराम तरी कर, कारण दिवस रात्र तुझं तेच चाललंय, झोपण्यात सुद्धा तेच चाललंय, जागेपणात सुद्धा तेच चाललंय, तरी सुद्धा ती त्यांचं ऐकत नाही. तुकोबराय म्हणतात माझी मजा झाली नाही ऐकत ती. अहो ऐकत नाही म्हणून जाऊ द्या. तुकोबरायचं ऐकत नसेल भाग निराळा, सांगितल्यावर नाही ऐकत तो सोडूनच द्या. काही माणसं असतातच अगोचर नाही ऐकत, अगोचरपणा असतो एखाद्यात नाही ऐकत, सांगून ऐकत नाही ते सोडा. पण काहीतरी गोष्टी करत असताना माणसाला एखाद्या वेळी कंटाळा येतो की नाही, आराम करावा वाटतो की नाही, मग विश्रांती घ्यावी म्हणून तरी नाही ना. तुकोबराय पुन्हा सांगतात भोपाळ्यामध्ये, नेगे 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 माझी वाचा विसावा,
कधी विश्रांती घे म्हटलं तर तुकोबराय म्हणतात नेघे 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 माझी वाचा विसावा आणि तुका म्हणे हवा 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 साधावा. भगवंताच्या भजनामध्ये वाचा विसावा ही घेत नाही. असं जीवन तुकोबरायचं असल्या कारणाने तुकोबराय म्हणतात आम्ही नामाचे धारक. मग नामधारक तुकोबराय आहेत म्हणून तुकोबरायांकडून आम्ही नामाचं महत्व ऐकावं, कारण ते सांगणारे श्रेष्ठ आहेत. पण तुकोबराय जरी नामाचं महत्व सांगत असेल तर मला एक गोष्ट अजून पुढे सांगायची आहे. नामाचं महत्व सांगणं सोपं आहे का? नाही. जरी तुकोबराय सांगत असतील तरी सांगता येणं सोपं आहे का हो? नाम सांगता येणं सोपं नाही. म्हणजे आकलन कक्षेत असलेल्या गोष्टीचं वर्णन करता येणं सोपं आहे. थोडं लक्ष देऊन ऐका बरं. आकलन कक्षेत असलेल्या गोष्टीचं वर्णन करणं सोपं आहे. म्हणजे महाराज पखवाज वाजवतात ते माझ्या आकलन कक्षेत आहे म्हणून मी त्यांचं वर्णन करणं सोपं आहे. एखादी गाडी मला दिसली, मला तुम्ही गाडीत बसून आणलं, ज्या गाडीत मी बसून आलो ती गाडी पाहून मी भारावून गेलो, पण ती गाडी माझ्या आकलन कक्षेत आहे म्हणून त्याचं वर्णन करणं मला शक्य आहे. तीच नाही, सगळ्यात मोठी गाडी म्हटलं तर दिनू दादा आगन गाडी. सगळ्यात मोठी गाडी आगन गाडी, लांब लचक असते पहा. पण लांब लचक असून सुद्धा ती आकलन कक्षेत आहे, दृष्टी शेपात बसते म्हणून त्याचं वर्णन करणं शक्य आहे. पण नामाचं वर्णन करणं, नामाचं महात्म्य सांगणं शक्य नाही का? कारण महाराज म्हणतात नाम ते आकलन कक्षेच्या बाहेरच आहे. कसं? माझी नाही, ज्ञानोबरायची भाषा आहे. किती मोठं आहे? ज्ञानोबराय म्हणतात गगनाहुनी वाढ गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा मोठं नाव आहे म्हणून त्याचं वर्णन करता येणं सोपं नाही, खूप अवघड आहे. वर्णन करता येणं सोपं नाही हे तर सोडाच, पण नाम महात्म्य कळणं सुद्धा खूप अवघड आहे. विठ्ठला किती अवघड आहे, किती अवघड आहे. ऐका, नित्य नाम जप करणाऱ्याला सुद्धा सांगता येणार नाही नाम किती श्रेष्ठ आहे, नाम किती महत्वाचं आहे, त्याचं साधन किती मोठं आहे आणि नाम महात्म्य किती महत्वाचं आहे, नाम किती महत्वाचं आहे हे नित्य नाम जप करणाऱ्याला सुद्धा नाही सांगता येणार. अहो जाऊ द्या, नित्य नाम जप करणाऱ्याला सोडून द्या, ज्याचं नाव आहे त्यालाच माहिती नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझा महिमा तुझं न कळे वेग श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. तुकोबराय म्हणतात ज्या देवाचं नाम आहे त्यालाच. म्हणजे रामायणातला खूप गोड प्रसंग आहे, रामायणातला सुंदर प्रसंग आहे. रामप्रभू सीतामाई लक्ष्मणजी वनात आले आणि सीतामाईचं हरण झालं. आणि सीतामाईचं हरण झाल्यानंतर रामप्रभू हरण झालं म्हणजे हरण झालं नाही बरं का, हरण नाही, सीतामाईला रावणाने हरण करून नेलं. आणि मग रामप्रभू सीतामाईच्या शोधात निघाले. पुढे जाऊन ऋषमुख पर्वतावरती हनुमानजींची भेट झाली, वालीला मारलं, सुग्रीवाची भेट झाली, तिथे नल नील जामवंत मिळाले, सगळे वानर मिळाले. माझ्याकडे लक्ष ठेवा, मी नामाचं महात्म्य सांगतो, देवाला सुद्धा कळत नाही त्याचं नामाचं महत्व किती आहे. आणि मग हे सगळे मिळून एकत्र आले. सीतेचा शोध करायचा म्हणून हनुमंतराय लंकेत जाऊन आले. सीतेचा शोध करण्यासाठी हनुमंतजी लंकेतून जाऊन आले तर लंकेत अशोक वाटिकेमध्ये सीतामाई बसलेल्या आहेत हे सगळं कळालं. लंकेला जाळून हनुमानजी पुन्हा मागे आले आणि मग रामप्रभूंना सांगितलं की सीतामाईचा शोध लागलाय, लंकेमध्ये आहे, पण आपल्याला लंकेत युद्ध करण्यासाठी जावं, कारण रावण खूप बलाढ्य राक्षस आहे.
आणि मग रामप्रभूने ठरवलं की आता वन आपल्याला लढण्यासाठी जायचंय. मी अगदी शॉर्टकट मध्ये सांगतोय. आणि मग वानर सेना घेऊन रामप्रभू आता लंकेत जाण्यासाठी निघाले. पण लंका आणि रामप्रभू यांच्या मध्ये काय होतं? समुद्र होता. अगदी बरोबर आहे, समुद्र होता. समुद्राच्या जवळ आल्यानंतर रामप्रभू पाहतात आणि विचार करतात, अरे या समुद्रातून आपल्याला जायचं, एखादा असता, 2 जण असते, 4 जण असते तर ठीक होतं, पण आता एवढे जण आपण जाणार आणि मग कसं जायचं बुवा, जाण्याची काय व्यवस्था? रामप्रभू असा विचार करतात. त्यावेळी लक्ष्मणजी म्हणतात, प्रभू घाबरण्याचं काम नाही, आपण क्षत्रिय आहोत, बाण काढा आणि प्रत्यंचा लावा, समुद्र प्रगट होईल, आपल्याला मार्ग देईल. असं म्हटल्यानंतर रावणाचा भाऊ शरण आलेला होता. बिभीषण म्हणाला, प्रभू तसं करू नका, तसं करू नका, प्रार्थना करा, तो प्रगट होईल. मग रामप्रभूने ठरवलं की भावापेक्षा आपण याचं ऐकू, नाही तर मग काय होईल, भावाचं ऐकलं तर बिभीषण म्हणेल मी शत्रूचा भाऊ आहे म्हणून देव माझा ऐकत नाही. पण मग त्यालाही विश्वास मिळाला पाहिजे आणि लक्ष्मणालाही मनवायचंय. मग आता प्रार्थना करायची ठरली. 2 दिवसाची प्रार्थना, पण काय समुद्र प्रगट झाला नाही. आणि मग रामप्रभू म्हणाले, लक्ष्मणा आण बाण. बाण घेतला, प्रत्यंचा लावली, समुद्र प्रगट झाला. समुद्र प्रगट झाला. प्रभूला सांगितलं, प्रभू बाण मारू नका, काय सेवा करू सांगा. रामप्रभू म्हणाले, समुद्र आम्हाला पलीकडे जायचे, वाट करून दे, वाट करून दे. म्हटल्यानंतर समुद्र म्हणाला, प्रभू मी तुम्हाला पर्याय देतो, तुम्ही तुमची वाट बनवा. काय पर्याय सांग? त्यावेळी समुद्र सांगायला लागला, प्रभू तुमच्या वानर सेनेत 2 वानर असे आहे की ज्यांच्या हाताने जर पाण्यात दगड टाकला तर तो तरतो. त्या दोघांना मिळालेला तो शाप आहे, पण आज तो तिथे वरदान ठरणार आहे. कोण आहे ते? नल आणि नील आहे. नल आणि नीलाला मिळालेला लहानपणचा शाप आहे. काय शाप आहे? ते लहानपणी साधू देव पूजा करायला बसले, संत देव पूजा करायला बसले की देव पूजा करत असताना संतांनी ध्यान लावलं, डोळे बंद केले, भजन करायला सुरुवात केली की हे नल नील इतके अगोचर होते, अगोचर इतके की त्यांनी केलेल्या देवाची पूजा देव उचलायचे आणि समुद्रात नेऊन फेकून द्यायचे. बरं, समुद्रात फेकले म्हणजे ते बुडायचे. समुद्रात फेकले म्हणजे देव कुठं फेकले, काय झाले? रोज नवीन देव आणायचे, रोज नवीन देव आणायचे. संत वैतुगून गेले, त्यांनी श्राप देऊन टाकला, जो कोणी आमचे देव उचलतो पाण्यात टाकतो त्यांच्या हातून इथून पुढे पाण्यात टाकलेली वस्तू बुडणार. मिळाला श्राप. पण तो मिळालेला श्राप आता इथे वरदान ठरला होता. नल नीलाच्या हाताने तुम्ही पाण्यात दगड टाका, किती मोठा दगड टाकला तर तरेल, असं समुद्राने सांगितलं. आणि मग पूल बांधायचं काम चालू झालं. मग पूल बांधायचं काम सुरू झालं तर मोठे मोठे पर्वत उचलून आणायचे वानरांनी आणि नल आणि नीलांनी इंजिनियरासारखा हात लावायचा. डालो 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 डालो, कळतं ना? डालो नाही, ते कोंबड्या बिमड्या आहेत तुमच्याकडे, डालतो ना त्यांना, तसं नाही डालत. डालो म्हणजे टाका. नल आणि नीलांनी डोंगराला हात लावायचा, दगडाला हात लावायचा, टाका. त्यांनी दगड टाकला की तो तरायचा. पण दगडाची गोष्ट अशी व्हायची, तो तरायचा खरा पण एका जागेवर थांबत नव्हता, तो पाण्यात हलायचा. मग पाण्यात हलायचा, हा दगड चिकटला पाहिजे, एका ठिकाणी राहायला पाहिजे. मग मारुतीरायाने डोकं लावलं. सगळ्यात मोठे इंजिनियर मारुतीराय, बुद्धिमतां वरिष्ठम अष्टसिद्धीनो निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता, सिया राम के काज सवारे, सिया राम के काज सवारे, मेरा पवन सुत बिनती बारंबार, बिनती
म्हणतात हे दगड चिटकवण्यासाठी सोल्युशन वापरायचं. पहा जगातलं सगळ्यात महागड सगळ्यात स्वस्त पण सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं सोल्युशन मारुतीरायाने आणलं. कोणतं? रामनामाचं. एका दगडावर राले हवा, दुसऱ्या दगडावर मली हवा. कुठंही टाका दगड पोहत पोहत एकापाशी जवळ यायची. रा म अशी यायचे जवळ चिटकायचे. रा म जवळ यायचे चिटकायचे. राम नामाचं सोल्युशन वापरलं, दगड तरायला लागली. आता महत्वाच्या मुद्द्यावर आपण आलो. दगड तरायला लागली हे राम प्रभूंनी स्वतः पाहिलं. हे आपलं चाललंय कशासाठी? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. देवा तुला तुझ्या नामाचं महात्म्य कळत नाही. रामाने पाहिलं, राम प्रभू विचार करतात, आपल्या नावाने दगड तरतात. मग रामाने विचार केला आपणही प्रयत्न करायला पाहिजे, दगड घेऊन पाण्यात टाकून पाहायला पाहिजे. रामप्रभू असे वानर इकडे चाललंय आणि रामप्रभू थोडेसे दुसऱ्या बाजूला गेले. असा एवढा दगड उचलला, असा दिनेश दादा इतका उचलला, इतका दगड उचलला आणि तो पाण्यात न्यायला टाकायला गेले. तर असा पाण्याच्या जवळ गेले आणि असं पाण्यात टाकला. तरला का? नाही तरला, बुडाला. दगड बुडाला. रामाला वाटलं दगड थोडा मोठा झाला असेल बा, आपल्याकडून माप चुकलं बा, मोठा झाला, बुडाला असेल. दुसरा उचलला असा नारळाच्या आकाराचा. जसं तुम्ही नारळ देणार आहे ना मला, आता देणार आहे ना, त्या नारळाच्या आकाराचा तुमच्या लक्षात आलं. तो दगड उचलला आणि पाण्यात टाकला. पाण्यात टाकला तर तो दगड सुद्धा बुडाला. तो दगड बुडाल्यानंतर रामाला वाटलं बा समुद्राला माहिती नसेल दगड कोण टाकू राहिलं बा, म्हणजे त्याला माहित नाही राम आहे बा. मग काय केलं? तिसरा दगड उचलला असा सफरचंदाच्या आकाराचा आणि सफरचंदाच्या आकाराचा दगड उचलून पाण्यात टाकला. तो सुद्धा पाण्यात बुडाला. तो दगड पाण्यात बुडाल्यानंतर रामप्रभूला असं वाटलं सगळेच दगड पाण्यात बुडतात. सुपारी आकाराचा दगड टाकला, तोही बुडाला. रामाला वाटलं सगळेच आपल्या हाताने दगड बुडायला लागले गड्या, पण हे सगळे दगड बुडायले ते बुडू द्या गड्या, पण आपल्याला पाहिलं तर नाही ना कोणी, ते पाहून घ्या. म्हणजे माणसं सायकलीहून पडल्यानंतर लागलं किती ते नंतर पाहतात, पाहिलं कुणी ते पहिले पाहतात. तसं दगड टाकले खरे पण बुडाले सगळे. आता हे कुणी जर पाहिलं तर माझ्यावरचा विश्वास उडायला बसला बा. माझ्या नावाने दगड तरतात आणि माझ्या हाताने दगड बुडतात. मग माग वळून पाहिलं कोणी पाहतंय का काय, तर मारुतीराय असे दोन्ही हात जोडून डाव्या पायाच्या अंगठ्याने माती उकरतात आणि असे खाली पाहतात. हनुमंतरायांकडे पाहिलं आणि रामप्रभू विचारता मारुतीराय कधी आलात? मारुतीराय म्हणाले देव मी पहिल्याच दगडाला येईल, पहिल्या दगडालाच आलेलो आहे. पहिल्या दगडाला आलो म्हटल्यानंतर राम म्हणाले मारुतीराय सांगू नका बुवा कोणाला. मारुतीराय म्हणाले देवा काळजी करू नका, मी पक्का तुमचा माणूस आहे. बामटेपणा आपल्याला कधीच जमलं नाही. मग याच्या संग हिंडायचं मतदान त्याला ते आपल्याला जमणार नाही. आम्ही पक्का आंधळात डोळे बंद करून तुमचा माणूस आहे, काळजी करू नका, कोणाला सांगत नाही. मग रामप्रभू म्हणतात हनुमंतराया मला एक गोष्ट सांग रे मारुती. अरे वानर समुद्रामध्ये पर्वताच्या पर्वत आणून टांगतात आहे, पण ते पर्वत तरतात आहे. माझ्या नावाने पर्वत तरतात पण माझ्या हाताने दगड का बुडतात? हनुमंतराय म्हणाले तेच तर तुला सांगतोय मी. तैसे तुझा ठावे नाही तुझे नाम, आम्हीच ते प्रेम सुख जाणो. अरे ते महिमान तुझं नाही, दगड तरतात हे महिमान नामाचे. कारण नामे तारिले अपार, महापापी दुराचार घेता नाम, घेता नाम, घेता नाम विठोबाचे पर्वत तळती
नामाने जळतात देवा, हे महिमान तुझं नाही, दगड तरतात हे महिमान उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे, तारिले पाषाण हे महिमान नामाचे, उदके तारिले पाषाण हे महिमान नाम. नाम साधना मोठी आहे देवा, तुझं सामर्थ्य नाही इतकं तुझ्या नामाचं सामर्थ्य आहे. आणि ते आम्हीच ते प्रेम सुख जाणो, ते आम्ही जाणलेलं आहे. कशाने? आम्ही ते भजनाने जाणलंय, तुझ्या साधनेने जाणलंय. आणि मग तुकोबर ऐका हो, एवढं तुम्ही नामाचं महिमान जाणलंय साधनेने, मग तुम्ही प्रपंचात असताना प्रपंचातल्या माणसांना काही सांगू शकता का? काहो तुकोबराय विचारतात, काहो काय सांगू? तुकोबरायांना विचारलं जाते, तुकोबराय जर तुम्ही हे साधनेने नामाचं महिमान जाणून घेतलं, नाम जर साधना इतकी श्रेष्ठ आहे, तर या नामाने प्रपंचात काही करता येईल का? संसारात काही प्राप्त होईल का? तुकोबराय सांगतात, बाबा जगाच्या पाठीवर संसारात जर सुख मिळवायचं असेल तर भगवंताच्या नामाशिवाय नाही, ते सुख नाही. तर आईचा लाभ बांधण्यासाठी या सप संसारामध्ये, या प्रपंचामध्ये दुःखाचा जाळ करण्यासाठी, दुःख नायनाट करायचं असेल तर भगवंताचं नामच कामाला येईल. मग ते कसं घ्यावं याचं वर्णन महाराजांनी सांगितलं अभंगाच्या तुम्हाला महाराज सांगतात, त्या साधनाने काय होईल? काय होईल? होय संसाराची तुटी. मग काय करा? नाम साधना करा, ते नामस्मरण करा. ते नामस्मरण खूप सोपं आहे, खूप अवघड आहे आणि कोणालाही करता येतंय. तिथे काही बंधन नाही. मी फार सुंदर उदाहरण तुम्हाला देणार आहे आणि समारोपाकडे आपल्याला जायचंय. पहा, वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या संताला जागा मिळाली आणि जागा मिळत असताना त्या प्रत्येक संताला भगवंताच्या प्राप्तीसाठी एकच साधन मिळालं. त्या साधनाचं नाव आहे नाम, भगवंताचं नाम. मग पहा, आपण पूर्वीच्या काळी एक भजन, एक गाणं ऐकत आलो. भक्त पुंडलिकासाठी
उभा राहिलो विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी. ऐकलं नाही? जुन्या काळी सप्ताहाच्या मंडपात वगैरे गाणे लावले जायचे, त्याच्यामध्ये हे गाणे लागायचे. अजून सुंदर सुंदर गाणे होते. जुना काळ होता आणि गाणे चांगले होते. पहा, पूर्वी काकड्याच्या अगोदर सकाळी सकाळी एक गाणं लावलं जायचं, गदी माडगुळकरांचं, सुधीर फडकेंच्या आवाजात. घनश्याम सुंदरा श्रीधर अरुणोदय झाला उठील वनमाळी उठील वनमाळी उठिया तरी मित्र झाला घनश्याम सुंदरा. ऐकलं तुम्ही? सकाळच्या सकाळच्या प्रहारामध्ये हे सुंदर गाणे लागले जायचे. सुंदर सुंदर गवळणी होत्या, अशा गोड गोड गवळणी होत्या. आता गवळणी शपक आल्या. शपक म्हणजे इतक्या शपक आल्या का असं वाटतं म्हणणाऱ्याचं मुस्कड जोडावं. म्हणजे मी एक गवळण ऐकली महाराज, इतकी गवळण म्हणजे काय सांगावं तुम्हाला. म्हणून दाखवू का? नाही म्हणून दाखवीन मी, पण तुम्ही मा मुस्कड आणू नका म्हणजे झालं. राधे तुझा रंग पाहुनी. आता ते ऐकायला गोड लागेल तुम्हाला, पण शब्द ऐकाय. राधे तुझा रंग पाहुनी कृष्ण दंग झाला राधे हरी दंग झाला वेणी फणी करुणी चांग काजळ कुंकुल्याली भांग वेणी फणी करुणी चांग काजळ कुंकुल्याली भांग अंगामध्ये चोळी चंद्र दावी हरिला गोरा रंग. ऐकले का शब्द? दावी हरिला गोरा रंग. हे राधेचं वर्णन आहे. हे राधेचं वर्णन असं नाही महाराज. कधी वृंदावन मध्ये जा, वृंदावन मध्ये जाऊन प्रेमानंदजी महाराजांसारख्या महापुरुषाला पहा. ते सांगतात 18 वर्षापासून दोन्ही किडण्या माझ्या फेल आहेत, पण दोन्ही किडण्या माझ्या फेल असून सुद्धा एक किडनी माझी राधाराणी आहे आणि दुसरी किडनी माझे बाके बिहारी आहे. म्हणून 18 वर्ष झाले दोन्ही किडन्या फेल असून आजही जिवंत आहे. आणि इतके तेजस्वी साधू जर तुम्हाला पाहिजे असेल तर वृंदावनचे प्रेमानंदजी महाराजांना जाऊन पहा. अरे दादा, इतकं राधेचं नाव श्रेष्ठ आहे ते सांगतात, इतकी राधा श्रेष्ठ आहे ते सांगतात. फक्त त्या राधेच्या नाम जपामुळे मी आजवर जिवंत आहे. मग इतकी श्रेष्ठ राधा अशी असू शकते का? हे सांगण्याचा मुद्दा एक आहे की वर्णन बदलत चालले. गाणे पूर्वी चांगले होते. आमच्या दारात वासुदेव यायचे, आता वासुदेव आहेच आपल्याकडे. वासुदेव यायचे आणि वासुदेवन आम्हाला चांगला उपदेश करायचे. वासुदेव आला रे वासुदेव आला, चिपळी वाजवा. वासुदेव आला रे वासुदेव आला, रामाचा पारे हरिनाम बोला. वासुदेव आला रे वासुदेव आला, आजोबाच्या नावानं पंजोबाच्या नावानं एखादं वाडी मर का आपल्याला 10-5 रुपये द्यायला बसले. वासुदेव यायचा आपल्या दारात आणि वासुदेव येऊन आम्हाला उपदेश करायचा. वासुदेवाची ऐकावा जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या दाम करी काम, दाम करी काम वेड्या दाम करी काम. पैशाचे जादू लैया रे तान्या पुराणा त्याचे आई सोडून घेतायचे पैशाच्या मागुनी धाव. अरे पैशासाठी सारी माणस, पैशासाठी सारी माणस झाली त्याची गुलाम रे, दाम करे काम वेड्या दाम करे काम, दाम करे काम. वासुदेव आम्हाला येऊन शिकवायचा
वासुदेवाचं भजन होतं. आमच्या वर्गात येऊन आम्हाला गुरुजी शिकवत होते. आमच्या कविता इतक्या सुंदर होत्या. आम्हाला शिकवलं जायचे ते गाणे फार सुंदर होते. आणि आताच्या गाणे बिघडत चालले. सगळंच वातावरण बिघडलं महाराज. पण असं आहे संप्रदायात अजूनही ती ताकद आहे की माणसाला रस्त्यावरती आणण्याची ताकद, दुरीत आणण्याची ताकद संप्रदायात आहे. फक्त काही दंडक आम्ही पाळले पाहिजे. आणि म्हणून मी सांगत होतो आपण जुन्या काळी ते भजन ऐकलं काय, भक्त पुंडलिकासाठी. त्या गाण्यामध्ये एक कविता, एक सुंदर कडवं आहे, त्या संबंधाने आपल्याला बोलायचंय. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेना देवाने मंदिरात जागा दिली. ही कानोपात्र आहे. ही वेश्येची मुलगी आहे. 16.5 वर्षाचं वय आहे. आपली आई वेश्या व्यवसाय करते म्हणून कानोपात्रेकडे सुद्धा समाज त्याच नजरेने पाहतो. माझ्याकडे पहा, फक्त 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा दृष्टांत आहे, पण नामाचं महात्म्य मला तुम्हाला सांगायचंय. इथे कोण जाती, कोणती जाती, कुठला धर्म, कोणत्या कुळात जन्माला आलो हे अजिबात किमतीचं नाहीये. आम्ही किती अंतःकरणापासून भगवंताचं भजन करतो हे जास्त महत्वाचं आहे. आजचं कीर्तन मानवेड्यातलं नामपर आहे. पहिला दिवस आहे. हनुमंतरायाच्या चरणावरती कीर्तन ठेवायचंय. मायबाप, नाम साधना किती श्रेष्ठ आहे कानोपात्र आम्हाला शिकवते. वेश्येची मुलगी आहे, 16.5 वर्षाचं वय, आणि 16.5 वर्षाच्या वयामध्ये आई वेश्या व्यवसाय करते म्हणून समाज कानोपात्रेकडे त्याच नजरेने पाहतो. अरे एखाद्या देवांगनेला लाजवेल इतकं सौंदर्य कानोपात्रेचं आहे दादा, पण त्या कानोपात्रेकडे वाईट नजरेने समाज पाहतो. तर कानोपात्र हात जोडते आणि जगाला सांगते, नाही हो दादा, मला भगवंताचं भजन करायचंय, मला देवाला प्राप्त करायचंय, मला चिंतन करायचंय. सांगा ना, सांगा मी काय करू. वारकरी दिसायचे कानोपात्रेला, रस्त्याने जाणाऱ्या दिंड्या दिसायच्या. दिंडी चालली की भजन सुरू असायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. असं दिंडींचं भजन सुरू होतं. कानोपात्रा रोज कानावरती भजन ऐकायची. कोणी हरिपाठ गायचं, कोणाचा फार सुंदर काकडा चालू असायचा. वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती, कर जोडितो करते आपण असावे जवळी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कडेवरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. उच्च निच काही नेने भगवंता, दिसते भाव भक्तीने कोणिया. दासी पुत्र कन्या विदुराचे भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. उठा सकळ जन उठले नारायण,
बस ना आता झाला की काकडा एक एक प्रकरण घेतलं आपण असा काकडा सुरू असं भजन सुरू कानोपात्रेने पाहिलं आई ग ऐक ना हे वारकरी बघ किती सुंदर भजन करतात ऐक का मला हे असंच भजन करायचंय माय मला जायचंय ग हे भजन करायचंय सांग ना कुठे जायला लागेल आईला विचारलं आईने सांगितलं नाही ग मला माहिती नाही कोणाला तरी हात जोडला वारकरी पाहिला कोणीतरी सांगितलं कानोपात्रे जीवाचा उद्धार करायचा असेल तर आळंदीला जा आळंदीमध्ये ज्ञानोबराय निघाली कानोपात्रा मजल मुक्काम करत कानोपात्रा गंगाखेडमधून आता कानोपात्रा निघाली होती आळंदीच्या दिशेने ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबरायचं भजन करत करत कानोपात्रा आळंदीमध्ये आली आळंदीमध्ये कानोपात्रेने कानोपात्रा आळंदीमध्ये आले आणि इंद्रायणी माईचं कानोपात्रेने स्नान केल्यानंतर काय सांगावं तुम्हाला सुंदर असं स्नान झाल्यानंतर कानोपात्रेला लक्षात आलं की आता मी योग्य ठिकाणी आले धावत पळत कानोपात्रा गेली कुठे राहतात ज्ञानोबराय सिद्ध बेटावरती राहतात ज्ञानोबराय सोपान काका निवृत्तीनाथ मुक्ताई आणि धावत कानोपात्रा गेली ज्ञानोबरायच्या चरणावरती पडली माऊली सांगा ना हो माझ्या जीवाचा मला उद्धार करण्यासाठी काय करावं लागेल मी एका वेश्येची मुलगी आहे पण मला देवाला प्राप्त करायचंय ज्ञानोबरायांनी कानोपात्रेकडे पाहिलं कानोपात्रेला सांगितलं कानोपात्रे काळजी करू नको तुझ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी खूप चांगला मार्ग आहे आणि अवघड नाहीये मुळीच आणि तू हो काळजी करू नको तुझा उद्धार होणार असं म्हटल्यानंतर कानोपात्रेला आनंद वाटला कारण ते बोलणारे कोणी सामान्य नाहीये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर धन्य कानोपात्रा झाली भाग्याची बेटी झाली ज्ञान देवाची ज्ञानोबरायची भेट झाली कानोपात्रा भाग्यवान झाली ज्ञानोबरांनी मार्ग दिला ए कानोपात्रे तुला जर देव प्राप्त करायचा असेल तर काळजी करू नको या जगाचा मालक बसलेला आहे कुठं जंबू या दीपा माझी एक पंढरपूर पाप जळून जात असते या
पंढरपूरच्या दिशेने ज्ञानोबरांनी सांगितलं पंढरपूरला जा. जंबूयादिका माझी एक पंढरपूर गाव, तेथील धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. देव आहे तिथं पंढरपूरला, पांडुरंग आहे, त्याचं भजन करत जातो, तुला त्याच्या चरणाजवळ घेईल. आणि झालं तेच. कानोपात्रा भजन करत करत आली आणि कानोपात्रा भजन करत आली तर कानोपात्रा एवढी सुंदर पोरगी पाहिली आणि कानोपात्रेला आता बळकावं अशी सगळ्यांची इच्छा व्हायला लागली. एवढी सुंदर पोरगी, एवढी सुंदर पोरगी. बिदरच्या बादशहाने पाहिलं, बादशहाच्या सेवकांनी पाहिलं, एवढी सुंदर पोरगी जर आपण बादशहासाठी नजरानं घेऊन गेलो तर बादशाह आपल्याला खूप खुश होईल, पैसे दिल, हिरे दिल, माणिक दिल, मोती दिल. आनंद वाटला म्हणून कानोपात्रेला पकडायचं ठरलं होतं. कानोपात्रा विचार करत होती, देवाच्या भजनासाठी आलो होतो, आले होते, आता जर यांनी पकडलं तर बादशहाची सेवा करावी लागेल. कानोपात्रेने विचार केला, आता देवाच्या चरणावरती जायचं. निघाली कानोपात्रा बारीमध्ये. आता कानोपात्रा पांडुरंगाच्या जवळ पोहोचली होती. बादशहाचे सैनिक मागं होते. कानोपात्रा देवाच्या समोर होती, बादशहाचे सैनिक मागं होते. आता कानोपात्रा देवाच्या पुढे होती, हात जोडले होते. हे पांडुरंगा परमात्म्या, हे देवा, हे जीवन तुला समर्पित आहे. मी एका वेश्येची जरी मुलगी असेल, कानोपात्रा म्हणते देवा, मी एका वेश्येची जरी मुलगी असेल, वय 16.5 जरी असेल, कानोपात्रा म्हणते देवा, हे शरीर, हे जीव, हा प्राण आणि हा श्वास देवा तुझ्या भजनासाठी समर्पित आहे. चरणावरती डोकं कानोपात्रेने टेकवलं. ऐका रे, चरणावरती डोकं टेकवलं. कानोपात्रा वेश्येची पोरगी आहे आणि आपला प्राण कानोपात्रेने देवाच्या चरणावरती ठेवला. बारी लोटत होती तर कानोपात्रेचं शरीर धाडश्री खाली पडलं. कोणाची पोरगी, कोण पोरगी? पाहिलं तर पुरीचा जीव गेलाय. कोणाची मुलगी आहे? कळालं ही वेश्येची मुलगी आहे. वेश्येची मुलगी म्हटल्यानंतर ब्राह्मण देव म्हणाले, अरे एका वेश्येच्या पोरीचा स्पर्श देवाला झाला. देव बाटला, देव बाटला, देव बाटला. देवाला वेटाळ झाला, देवाला वेटाळ झाला. मग काय करायचं? कोणी म्हणालं देवाला गंगेच्या पाण्याचा अभिषेक करावा लागेल, कोणी म्हणालं चंद्रभागेचा स्नान, कोणी म्हणालं संतांच्या हाताने स्नान, कोणी म्हणालं अभिषेक करावा लागेल. कोण काय बोलत होतं. आणि या सगळ्यातून अनंत शास्त्री नावाचे ब्राह्मण पुढे आले. ते म्हणाले, ऐका, जरी कानोपात्रा एका वेश्येची पोरगी असेल तरी तिने प्राण आपला ठेवत असताना देवाच्या चरणावरती ठेवला. मला वाटते कानोपात्रा कोणी सामान्य नाही. आणि जर तुमची इच्छा काय असेल, तुमची इच्छा असेल वेश्येची पोरगी म्हणून याला बाहेर फेका, तर मी सांगतो, जर देवाच्या चरणावरती कानोपात्र्याने आपला देह ठेवला असेल तर कानोपात्र्याला मंदिराच्या बाहेर फेकून चालणार नाही. तिला काय करायचं याचा निर्णय आपल्याला पांडुरंग देईल. आणि कानोपात्र्याला काय करायचं त्याचा निर्णय देवाकडून घ्यायचा ठरला. मंदिर बंद करण्यात आलं होतं. कानोपात्रा मंदिरात होती. अनंत शास्त्री भगवंताकडे प्रार्थना करत होते, कारण भगवान परमात्मा अनंत शास्त्री बरोबर बोलत होते. त्या काळचे ब्राह्मण, त्या काळचे साधू, त्या काळचे पुजारी असे होते. देव बोलायचे त्यांच्याशी. अनंत शास्त्री पांडुरंगाला म्हणू लागले, हे देवा, हे विठ्ठला, हे विठ्ठला, हे पांडुरंगा, हे पांडुरंगा. देवा काय करायचं या कानोपात्रेचं सांग. आणि भगवान परमात्म्याची प्रार्थना करत होते. रात्र सरकली होती, पहाटचे 3 वाजले होते. भगवान परमात्मा विटेवरून अनंत शास्त्री बरोबर बोलू लागले, हे अनंता, हे अनंता रे, हे अनंता रे, अनंता. अनंता, ही कानोपात्र कोणी सामान्य पोरगी नाही. या कानोपात्रेने माझ्या चरणावरती आपला देह ठेवलाय. अरे ही कानोपात्रा कुठली असेल, कुठल्या धर्मातली असेल, कुठल्या जातीतली असेल, कुठल्या कुळातली असेल, फरक पडत नाही. भगवंताचं माझं भजन करत करत तिने शेवटचा श्वास माझ्या चरणावरती घेतला. कानोपात्रेला मंदिराच्या बाहेर काढू नका, कानोपात्रेला माझ्या मंदिरात समाधिस्थ करा. आणि त्या कानोपात्रेला भगवंताच्या आज्ञेवरून पांडुरंगाच्या मंदिरात समाधिस्थ करण्यात आलं. ऐका, आजही पंढरपूरला जर आम्ही गेलो तर बारीनं दर्शन घेत आलो, मंदिरात घुसलो की आपण फिरून पंढरपूरच्या मंदिराच्या वरच्या बाजूने असं खाली उतरतो आणि खाली उतरून मंदिराच्या गाभाऱ्याकडे येतो. ते वरून खाली उतरताना एक वाळलेलं झाड आहे. तिथे वाळलेल्या झाडाला लिहून ठेवलेलं आहे कानोपात्रेची समाधी. तिथे कानोपात्रेची मंदिरात समाधी. ऐका, मंदिरात अजूनपर्यंत पांडुरंगाच्या कोणत्याच साधूची समाधी नाही. कानोपात्रेची समाधी आहे. कुणाची? एका वेश्येच्या पोरीची समाधी आहे. कशामुळे? महाराज सांगतात, वेश्येची जरी असेल तरी नामाने तिला इतकं शुद्ध केलं की भगवंताच्या चरणावरती जागा दिली. मग नाम इतकं श्रेष्ठ आहे की फक्त ते भगवंताच्या चरणावरती नेतं. त्याच्यासाठी करावं काय लागते?
तो लाभ मिळालाय, ती संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करायचं असते. मग महाराज म्हणतात ते नाम साधन घेण्यासारखं शरीर मिळालं, मग काय कर, ऐसा लाभ बांध, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. लाभ बांधू, पण ते लाभ बांधण्यासाठी काही साधन असेल तर सांगा. महाराज सांगतात, गेल्या 1-1.5 तासापासून मी तेच सांगतोय, परत एकदा सांगतो, आता विसरू नका. काय साधन? विठोबा रखुमाई, हरी रे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय ऐसा लाभ बांधा गाठी. बर का, कसा? ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पायी पडेल मिठी. सांगू तुम्हाला, भगवंताच्या नामाने परमेश्वराच्या चरणावरती जागेर मिळेल, हे तर अंतिम सत्यच आहे. पण आमच्यासारख्या महाराज मंडळींनी देवाच्या नामाचं महात्म्य सांगावं, संतांनी अशा पद्धतीने सांगितलं, भगवंताचं वजन करा, देव प्राप्त होईल. तर आमच्यासारख्या महाराज मंडळीला इतका सन्मान मिळतो, तर देवाच्या नामात किती ताकद असेल? फार ताकद आहे. मग खूप एवढी मोठी ताकद परमेश्वराच्या मध्ये आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात, ऐसा लाभ बांधा गाठी, विठाल विठाल विठाल
हाराचे पैसे भेटले पाहिजे ना. एक जणाच्या गळ्यात कसे भेटतील ते. आणि कीर्तन मी एकट्याने थोडं केलं. एकट्याचा न हे खेळ म्हणून मेळ मिळविला आणि यांच्याच गळ्यात घालणं सोपं होतं म्हणून घातलं असं नाही. परंतु आजच्या कीर्तनाचं श्रेय सगळ्यांना आहे. म्हणजे अगदी तुम्ही ऐकणाऱ्यांपासून साथ करणाऱ्यांपर्यंत आणि आम्ही सगळ्यांनी साथ करत असताना कार्यक्रम करत असताना साऊंडनी जी आम्हाला साथ दिली त्या साथेपर्यंत सगळ्यांचं श्रेय कीर्तनामध्ये आहे. परंतु किती झालेत गाड्याळात? 9 झाले. बरोबर 9 झाले. म्हणजे 7 उद्यापासून 6 ते 8 होईल ना गणपत भाऊ? उद्यापासून अगदी बरोबर शार्प वेळेमध्ये 6 ते 8 कीर्तन होईल. आजचा पहिला दिवस आहे. बाबा तुमच्या घरचा आहे म्हणून मागं पुढं करून घेता येते, चालतंय, काही हरकत नाही. परंतु उद्यापासून 6 ते 8चा नियम आपण सांभाळायचा आहे. हरिपाठ लवकर होईल आणि कीर्तन त्याच्यानंतर लगेच 6 ते 8 कोपऱ्यात सांगतात. नामसाधना इतकी मोठी आहे की त्या नामसाधनेने काय करा, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडेल मिठी. कारण नामा परते साधन नाही, जे तू करीशी अनेक काही काही कर, पण नाम साधनेसारखं दुसरं साधन नाही. आणि हेच जगद्गुरु तुकोबाराय कसं सांगतात तर हकारोनी सांगे तुका नाम घेता नाम घेता राहू नका, ऐसा लाभ बांधा गाठी. हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. ज्ञानेश्वर पडेल मिठी. नामा परते साधन नाही, जे तू करीशी अनेक काही. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम साधनेसारखं साधन जगाच्या पाठीवरती नाही, ते कोणी सांगितलंय? जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. म्हणून आम्ही ऐकावं, भगवंताचं भजन करावं, नाम साधनेतून ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी. असं सुंदर चिंतन जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो. हनुमंतरायांच्या चरणावरती आपण सर्व सज्जन श्रोते मायबापांच्या चरणावरती सेवा या ठिकाणी ठेवतो. सेवेला पूर्णविराम देतो. मानवेडे गावच्या तरुणांनी, मानवेडे गावातील सर्व मान्यवरांनी माझं अत्यंत भारावून जाईल इतकं सुंदर स्वागत केलं. म्हणून एकदा तुम्ही तुमचं जोरदार टाळी वाजून स्वागत करा. आपल्या सगळ्या मानवेड्या ग्रामस्थांना विशेष धन्यवाद देतो, तरुणांना विशेष धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणावरती सेवा ठेवतो. येथे सगळेच मान्यवर, माझे ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी, आमच्या जोग महाराज भजनी मठातील सर्व वारकरी, सर्वांच्या चरणावरती कोटी भावाने वंदन करतो. इकडे सर्व मान्यवर मंडळी, आलेले सर्व राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातील, तळोग असेल, तळोशी असेल, आमचं कोणतं अजून जगन्मार, तुमचं गाव पिंपरी सदोव. पिंपरी नावच असेल, लक्षात राहत नाही मग, पण माणूस लक्षात राहतो. हां, पिंपरी सदोव असेल, अजून काय टिटोली असेल, अजून आमचं वाघेरा असेल. आमच्या पूजाताई या ठिकाणी आहेत, विद्याताई आहेत, त्यांनाही विशेष धन्यवाद. सुंदर कीर्तन करतात पूजाताई, त्यांनाही विशेष धन्यवाद. त्याही या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक मान्यवर आहेत सर्वांच्या चरणावरती. आमच्या पिंटू दादा आहेत, परत आमचे गणेश दादा उपस्थित आहे, आमचे सुनील भाऊ या ठिकाणी, हे अगदी भावासारखं प्रेम माझ्यावरती करतात, त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. सर्वच मान्यवर मंडळ आहे, सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. आपल्या सर्वांच्या चरणावरती सेवा ठेवतो आणि थांबतो. विठ्ठल जय जागेहून 2 मिनिटांसाठी सार्थ त्रिदिनी भव्याखंड नाम सप्ताह श्री क्षेत्र मानवेडे. आजची ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण अमोल महाराज बडक मालुंजकर यांनी सुंदर प्रकारे या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा केली.
तुम्हा आम्हाला या संसारातून या भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर त्याला नामच आहे. नाम तारक त्रिभुवनी म्हणी नामियाची जनी. महाराजांनी अगदी नामपर आवग घेऊन तुम्हा आम्हाला समजल अशा सरळ सोपे भाषेत या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केले, त्याबद्दल महाराजांचे या ग्रामस्थाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. तसेच या कीर्तनासाठी ज्यांनी मृदुंगाची सेवा केली ते खरंच महाराज खूप आनंद वाटला तुमचं मृदुंग ऐकून. खरंच हे नाशिक रत्न नाही तर महाराष्ट्र रत्न आहेत. महाराजांचा देखील एकदासा जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर सुंदरमादान महाराज असतील, नाशिक जिल्ह्याचे रत्न ज्यांनी महाराजांनी त्यांचं नामोल्लेख केलेलं आहे ते गोरख महाराज असतील, दुभाषे महाराज असतील, या गावचे जावई अरुण महाराज असतील, तसेच चव्हाण महाराज, सर्वच गायनाचार्य टाळकरी मंडळी व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे ते सर्वांचेच शब्दशुमनाने या ठिकाणी सत्कार करीत आहे. असो पंचक्रोशीतील बोरले असतील, पिंपरी सौदाव असतील, तळोशी असतील, तळोगा असेल, घोटे असतील, माणिकामा असेल, मुंडेगाव असतील, गावटा असेल, इगतपुरी असेल, फांगुळगाव, नांदगाव सदो या सर्वच इगतपुरी तालुक्यातून पंचक्रोशीतून आलेल्या सर्वच भाविकांचे ग्रामस्थाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. असो इगतपुरी तालुक्यातून ज्या ठिकाणून धामणी गावमधून व त्र्यंबक तळवाडे तसेच गावटा या ठिकाणून या ठिकाणी प्रेमापोटी जे माणसं आलेत त्यांचे खूप खूप आभार व्यक्त. त्यामध्ये महिपत अण्णा बोडके सरपंच, तसेच भाऊसाहेब बोडके असतील, अंकुशभाऊ बोडके असतील, ज्ञानेश्वरभाऊ भोसले असतील सरपंच, कचरूभाऊ पाटील भोसले असतील, पंढरीनाथ बाबा भोसले, रमेश पाटील, तसेच या ठिकाणी मृदुंगमणी जगनभाऊ कदम असतील, या ठिकाणी आपले परिचयाचे मराठे मामा असतील, दुभाषे महाराज असतील, अरुण महाराज, नारायण महाराज वळकंदे, दौलत महाराज बोंडे असतील, तसेच युवा कीर्तनकार पूजाताई असतील. तसेच त्यांनी सुंदर आम्हाला तुमच्या आमच्यापर्यंत ही ऑपरेटिंग सेवा केली, सर्वांना ऐकायला जाईल अशी ऑपरेटिंग सेवा केली. ते रामनाथ भाऊ आरे असतील, सुंदर प्रकारे ऑपरेटिंग केली, त्यांच्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. अशी देखील नामोल्लेख केला होता, त्यांचं मी नाव विसरलो होतो, ज्यांनी गेले 150 ते 200 विद्यार्थी घडवलेले आहेत मृदुंगामध्ये, परमेश्वर महाराज, त्यांचे देखील ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार असतील हेमंत आबा गोडसे यांनी या गावासाठी टाळ, मृदुंग व पकवास दिलेले त्यांचे देखील ऋण व्यक्त करतो. असो या ठिकाणी जे या कीर्तनाचे यजमान आहेत त्या यजमानांच्या हस्ते या ठिकाणी महाराजांचे सत्कार होईल व त्यांचे देखील सत्कार महाराजांचेच हस्ते होईल. तात्या पाटील बागडे असतील, गटू बागडे असतील, गोविंद चव्हाण असतील, सुभाष गीते असतील, शिवाजी आडव, पुनाजी जाधव, मनोहर महाराज बागडे असतील, काळू बागडे असतील, दोंडराम बागडे, पंडित भाऊ बागडे व गोविंद जाधव, तुम्ही सर्व आले किंवा तुमच्यातून एक प्रतिनिधित्व आलं तरी चालेल, कोणीतरी आणि तर सर्वजण या पटकन चला. रवी महाराज गुंजाळ त्यांना विनंती करतो त्याने देखील या ठिकाणी श्रीफळ स्वीकारायचं आहे. त्यांना श्रीफळ आजचे कीर्तनकार अमोल महाराज बडकच देतील. गोरवे सर नाशिक व त्यांचे सहपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सत्कार बाबांच्या हस्ते होत आहे. चला यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा ते 12 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होईल.